हाय. काही दिवसापूर्वी मी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी जितकी जास्त तितकं तुम्ही शांतपणे बोलू शकता आणि जेवढ्या विचारांमध्ये गोंधळ असेल तेवढं बोलणं फास्ट असतं किंवा कशानंतर काय बोलावं समजत नाही. एखाद्या ट्रेनसारखं भरधाव तुमचं बोलणं चालू राहतं. तर याबद्दल अनेकांनी खूप प्रश्न विचारले होते की मग विचारांची क्लॅरिटी कशी मिळवायची असते. तर म्हणून आजचा हा विषय की विचारांमध्ये क्लॅरिटी मिळवता येते का आणि कशी. सुरुवातीलाच मी एक उदाहरण देते अगदी सोपं की बघा, परीक्षा हॉल आहे जिथे आज परीक्षा पेपर आहे आणि 2 विद्यार्थी तुम्हाला इमॅजिन करा. एक आहे ज्याचा अजिबात अभ्यास झालेला नाही आहे. तो एका बेंचवर बसलेला आहे आणि तो खूप गोंधळलेला आहे. भीती वाटते त्याला खूपच. आणि तो काय करतो आहे, तो आसपासच्या मुलांशी काही ना काही विचारतो आहे, बोलतो आहे. ते जे कोण परीक्षक तिथे आहेत ते बोलत आहेत त्याला, हे आता बोलायचं नाही, पेपर आहे आता. दुसरा एक विद्यार्थी ज्याचा उत्तम अभ्यास झालेला आहे. त्याला हे माहिती आहे की मला जे येतं आहे ते मी लिहिणार, मला जे येत नाही ते मी सोडून देणार. आणि तो शांतपणे प्रश्नपत्रिकेची वाट बघत बसला आहे. तर हे डोळ्यासमोर आलं तुमच्या. तर सेम हेच अगदी आपण आपल्या मनात इमॅजिन करून बघा की विचारांचा गोंधळ असतो तेव्हा काय करावं समजत नसतं, काय बोलावं समजत नसतं, कशानंतर काय बोलावं समजत नसतं. इतकी विचारांची गर्दी मनात असते की कशानंतर काय बोलावं याचं काही एक, ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला, एक शब्द आहे, सुसंगतता नसते. असं बोलणं चालू असतं. पण हेच जेव्हा क्लॅरिटी असते, काय बोलायचं आहे काय नाही हे माहीत असतं, तेव्हा तुम्ही शांतपणे त्या विषयाबद्दल बोलू शकता किंवा कुणाशी संवाद साधू शकता. तर म्हणून आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोलणं हीच मोठी गोष्ट आहे. तर ते बोलणं सुसूत्र होण्यासाठी तुमचे विचार पण सुसंगत असायला हवेत. तर ही क्लॅरिटी मग येते कुठून. तर जसं परीक्षेचं उदाहरण दिलं की अभ्यास तयार असेल तर तुम्हाला क्लॅरिटी असते. तर आता तुम्ही म्हणाल नेहमीच्या लाईफमध्ये मग हा अभ्यास म्हणजे काय असेल. तर अर्थात प्रत्येकाला प्रत्येक विषयातला अभ्यास असायची गरज नाही आहे. पण तुम्हाला ज्या विषयामध्ये रुची आहे, तुम्हाला ज्या विषयांमध्ये बोलायचं आहे, इंटरेस्ट आहे किंवा माहिती करून घेणं ही तुमची गरज आहे, तर तिथे तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे. नसेल तर ते घेत राहायला हवं. एक उदाहरण घ्यायचं तर एखाद्या बाईला कॅन्सर झाला आहे लहान वयामध्ये आणि साहजिक आहे ती गोंधळून जाणार, घाबरणार, आता आपलं काय होणार असं वाटायला लागणार. ही सगळी संदिग्धता मनातून जाण्यासाठी काय करायला हवं, तर थोडीशी त्या रोगाबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल काय माहिती नेमकी घ्यायची. तर डेफिनेटली की आपल्यापुरती मला आता काय होतं आहे आणि मी त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय काय करू शकते ॲज अ पर्सन. अर्थात आपण डॉक्टर नाही आहोत, पण तरी पण आपण काही काळज्या आपल्या घेतल्या तर आपण आजारातनं लवकर बरे होतो. तर ही माहिती आपण घेत राहिली पाहिजे. मग ती डॉक्टरांकडून घेता येईल, ती गुगल सर्च करून घेता येईल. तिथेही अनेक सर्च इंजिन्स करता येतील अशा गोष्टी असतात. पण तिथेसुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं आपण यातलं काय घ्यायचं आहे. आणि आपल्यापुरती माहिती गोळा करत गेलो तर आपल्याला एक बंच ऑफ माहिती तयार होते आपल्याकडे आणि मग त्यातलं आपल्याला सार घेता येतं. तर कुठच्याही गोष्टीची माहिती, ज्ञान घेण्यासाठीची प्रोसेस हीच आहे की जेवढे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमधनं तुम्ही घ्या, त्याची एक सुसूत्रता आणा. यातलं मला काय हवं आहे, यातलं मला काय नको आहे हे तुमचं क्लिअर झालं की मग जे उरलेलं असेल ते आपलं ज्ञान असेल. दुसरा मार्ग काय आहे की आपल्याला आलेले अनुभव हे आपला गुरु बनतात आणि ते आपल्याला बरंच काही क्लॅरिटी देऊन जातात. असंच एक उदाहरण घेऊया की सगळं जग म्हणतं की आई वडील परमेश्वरासारखे असतात. आई ही परमेश्वराच्याही पलीकडची असते. तर उत्तम, हे खरं पण आहे. पण एखाद्या मुलीला जर तशी आई नाही मिळालेली, आता बघा आपण पेपरला उदाहरणं बघतो, जन्मल्या गळा दाबून मारणाऱ्या पण आया आपण बघतो. एखाद्या मुलीला अपवादात्मक स्थितीत जर तशी आई नसेल मिळालेली तर तिचं मन कायम संदिग्ध राहतं. जग तर असं म्हणतं आहे, पण माझा तर अनुभव असा आहे. तर अशा वेळेला जे जगाने सांगितलेलं असतं ते त्यांच्या अनुभवावर आधारित असतं. पण माझा अनुभव जगापेक्षा थोडासा वेगळा जरी असेल तरी तो खरा आहे. मी ते अनुभवलेलं आहे, मी ते काय म्हणतो आपण लहानपणापासून जगलेलं आहे. तर मग ते खरं आहे ना माझ्यासाठी. तर मग इथे तुमची क्लॅरिटी काय असेल की हो, आईवडील हे देवासमान असतात हे जग म्हणतं आणि ते खरं असेलही. पण माझ्यासाठी माझा अनुभव वेगळा आहे. तर त्यामुळे यातून मी सार असं काढीन
की प्रोव्हायडेड सगळ्यांना एकसारखे आईवडील मिळतात असं नाही. तर त्यामुळे ही उक्ती खरी असेल सुद्धा, पण प्रत्येकाला अशी आई मिळते असं नाही, हे तुमचं सार असेल. तर याचा अर्थ असा की मिळालेलं ज्ञान, आपला अनुभव, याच्यातनं आपण त्याच्याबद्दलचं काहीतरी सार काढू शकतो आणि मग आपल्याला ती गोष्ट एकदम क्लिअर होऊन जाते. तर खूप गोंधळलेली स्थिती असते तेव्हा आपल्याला विचारांची क्लॅरिटी नसते आणि जितकं आपण त्यात आत शिरत जाऊ, अभ्यास करत जाऊ, तितकं आपल्याला क्लॅरिटी मिळत जाते. आणि इथे अनुभवांची जोड पण महत्त्वाची. अजून एक गोष्ट, ज्ञान आपल्याला कुठून मिळतं? प्रत्येक अनुभव आपण घेण्याची गरज नसते. कधी कधी समोरच्याचं बघूनसुद्धा आपल्याला शिकता येतं. इमॅजिन करा, एक रस्ता आहे ज्याला एक डावीकडून रस्ता आहे, एक उजवीकडून रस्ता आहे. उजवीकडून जाणारी जी लोकं आहेत ती पुढे गेल्यानंतर पडत आहेत असं आपल्याला दिसतंय. तर आपण काय याच्यातनं बोध घेतो की डावीकडूनचा रस्ता असणार आहे तो चांगला असणार आहे, कारण इथून कोणी पडताना दिसलेलं नाही आहे, पण उजवीकडून जाणारे सगळेजण पडत आहेत. तर असं आपले अनुभव आपण घेत जातो. कधी कधी लोकांचं जे काय होतंय ते बघूनसुद्धा आपण शिकत जातो आणि क्लॅरिटी येत जाते. आता जर इथे कोणी प्रश्न विचारला की तू कुठच्या रस्त्याने जाशील, तर आपण म्हणू शकतो मी इकडून जाणार आहे, कारण इथून कोणी पडताना मला दिसले नाही आहे. तर ही झाली क्लॅरिटी. तर म्हणजे इथे मिळालेलं ज्ञान, अनुभव, कदाचित तो माझा नसेल, इतरांचा असेल, पण त्या अनुभवातून पण मला शिकता येतं. सो ही एक अखंड चालणारी प्रोसेस आहे. तुम्हाला विचारांची क्लॅरिटी मिळवायची असेल तर भरपूर ज्ञान घेत राहायला हवं. ते आपल्या अनुभवाच्या तत्वावर सिद्ध करता यायला हवं. त्याचं सांगोपांग विचार, सारासार विचार करत राहायला हवं. आणि म्हणूनच यासाठी स्वतःसाठी एक अर्धा तास तरी रोजचा असायला हवा. आपल्यालाच रोज आलेले जे अनुभव असतात त्यांच्याबद्दलचा ओहापोह झाला पाहिजे की आज अमुक अमुक घडलं, तर यांची किती चूक होती, माझी किती चूक होती, आणि हा प्रामाणिकपणा पण आपल्याकडे असायला हवा की हो, ही माझी पण याच्यात चूक होती. तर असे उहापोह आपण करत राहिलो तर आपल्याकडे काही ना काही संचित जमा होत जातं आणि याच संचिताचा आपल्याला पुढे जाऊन आयुष्यामध्ये क्लॅरिटी येण्यासाठी खूप उपयोग होतो. आता ही सगळी झाली प्रोसेस आणि ही प्रोसेस कायम आणि अखंड करत राहण्याची प्रोसेस आहे. तुम्ही यामध्ये जितके माहीर होत जाल तितकं तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येईल आणि जेवढी क्लॅरिटी विचारांमध्ये तेवढी ती तुमच्या बोलण्यामध्ये पण येईल आणि आपोआपच बोलणं शांतपणे होईल. कारण आपल्याला काय बोलायचं आहे, किती बोलायचं आहे, कशानंतर काय बोलायचं आहे आणि मुळात या विषयावर आपल्याला बोलायचं आहे का, हा पण एक चॉईस असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मनाने ओपन राहिलं पाहिजे येणाऱ्या माहितीसाठी. कारण आत्तापर्यंत मला जे मिळालं आहे ज्ञान, त्याच्या पलीकडचंही ज्ञान कदाचित मला याच्या पुढे मिळू शकतं. यासाठी मनाचे दरवाजे ओपन असायला हवे आणि माहिती स्वीकारायला आपण तयार असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. तर तुम्ही कायमच अतिशय क्लॅरिटी असलेले पर्सन असाल. तर या गहन विषयामध्ये मी हे थोडंसं सोपं रीत करून सांगायचा प्रयत्न केलेला आहे की या पद्धतीने गेलात तर ॲटलिस्ट तुम्ही त्या रस्त्याला लागाल जिथे तुम्हाला क्लॅरिटी मिळत राहील. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते. बाय.